कोकणात भारतातील पहिली रोरो कार सेवा सुरू होणार आहे। रोरोला सिंधुदुर्गच्या नांदगाव रेल्वे स्टेशनवर थांबा आहे। नांदगावमध्ये थांबा मिळालाय, त्यामुळे आता प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे। कोलाड ते गोवा या ठिकाणी आता ही रोरो सेवा सुरू होतीये। कोकण रेल्वेची रोरो सेवा सुरू झाली। ही सेवा पनवेल म्हणजे कोलाड पासून ते पेडणेपर्यंत गोव्यामध्ये होती। मध्ये या सेवेला जी सेवा होती त्याला कुठलाच थांबा नव्हता आणि त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल प्रशासनाने किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती की आम्हाला सिंधुदुर्गमध्ये थांबा मिळावा। त्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये नांदगाव या गावी या रोरो सेवेला थांबा मिळाला। त्यामुळे कुठेतरी प्रवाशांनी किंवा चाकरमान्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्याच अनुषंगाने आपण या नांदगाव या रेल्वे स्थानकावर आहोत आणि आपण पाहतो आहे की बरोबर ही रोरो सेवेचा जो आहे तो रॅम्प आहे तो इथे आपण पाहतो बनवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आजूबाजूचा परिसर देखील आता स्वच्छतेचं काम सुरू आहे। ही रोरो सेवा जी सुरू आहे त्याचं बुकिंग देखील आता वाढवण्यात आलं आहे। इथे स्थानिक नागरिक आहेत ह्या रोरो सेवेबद्दल काही ज्यांनी मागणी केली होती। काय सांगाल एकंदरीत आज थांबा मिळतोय नांदगावला रोरो सेवेचा, काय सांगाल एकंदरीत? आम्ही ही मागणी मागील कित्येक दिवस लावून धरली होती आणि विशेष करून चाकरमान्यांच्या माध्यमातून ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑलरेडी ज्या ठिकाणी रोरोचा रॅम्प बनवलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला ही सोय होऊ शकते। हे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आदरणीय पालकमंत्री आणि राणेसाहेबांच्या लक्षात आणून दिल्यावर आणि त्यांनी प्रशासनाकडे या गोष्टीची माहिती दिल्यानंतर आणि मागणी लावून धरल्यानंतर कालच आम्हाला या मागणीला मंजुरी मिळाली असे आम्हाला समजले आणि त्यामध्ये खूप आम्ही समाधानी आहोत। विशेष करून या गणपतीसाठी येणाऱ्या आणि बारमाही येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुद्धा ही एक जिल्ह्यातील एक चांगली गोष्ट आहे आणि त्याचा फायदा येणाऱ्या प्रवाशांना म्हणजेच चाकरमान्यांना होणार आहे। कॅमेरामॅन अमेश सुरेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।